नमस्कार मित्रांनो, ट्रेक फॉर ब्रेथ या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. मी सुनील गोरे. कसे आहात सगळे? मजेत ना? ट्रेक करताय ना? केलाच पाहिजे. आपण आज चित्तथरारक अशा ट्रेकला चाललेलो आहे, तो म्हणजे ढाकबैरी किल्ला. चला तर मग. पुण्यापासून 50 किलोमीटर कामशेत आणि पुढे 20 किलोमीटरवर जांभिवली गाव आहे. आपण आता पुण्यातून कामशेत आणि कामशेतवरून जांभिवली गावात आलो. या जांभिवली गावातूनच आपण हा ट्रेक सुरू करतो. उन्हाळ्यात ट्रेक करण्याचा एक फायदा असतो की आपल्याला रानमेवा भेटतो. रानात ट्रेक करताना अशी करवंद, आंबे, काजू असे सर्व प्रकार खायला भेटतात. मस्तपैकी ढाकबैरीचा ट्रेक हा चालू झालेला आहे. पण या चढामुळे आपल्याला घाम फुटतोय. ऊन आहे, सावली आहे. आपल्याला आता आपलं टार्गेट पॉईंट दिसायला लागलं, ते म्हणजे हे ढाकबैरी किल्ला. खूप दमछाक होते इथे खूप दिवसांनी ट्रेक केल्यानंतर. आणि एकटाच होतो, पण आता गावातली काही मुलं भेटत आहेत तिथे. ढाक गावात चाललेली आहेत. चला तर. आपल्याला इथे हा डोंगर उतरून खाली जाऊन परत ढाकच्या किल्ल्यावर जायला त्या डोंगरावर परत चढावं लागते. तर असा आपला ट्रेक राहणार आहे. उन्हामुळे खूप दमछाक होते, त्यामुळे थंडगार हवेशीर या झाडाखाली आपण श्वास घेतोय. आणि आपलं टार्गेट पॉईंट तिकडे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड पाहायला मिळतील. काही ठिकाणी रिबिन्स लावलेले. आपल्याला या कारवींच्या झाडामुळे खूपच मदत होते दमछाक होण्यापासून. कारण या कारवींच्या झाडामुळे आपल्याला सावली मिळते आणि जागोजागी तुम्हाला अशा रिबिन्स पाहायला मिळतात. आणि हे आपलं टार्गेट पॉईंट. अशा जंगलात जनावरे खूप असतात, त्यामुळे सावध राहून आपला सोलो ट्रेक आहे म्हणून सारखं आवाज करत पुढे गेलेलं खूप बेटर राहील. अशा प्रकारे आवाज द्यायचा. जंगल पॅच चालू झालेला आहे आपला, त्यामुळे सावली खूप मिळते आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतील.
की ढाक किल्ल्याकडे जाण्याची दिशा कोणती. सह्याद्रीत आले की अशा प्रकारे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज किंवा किड्यांचा आवाज पाहायला मिळतो. आता जो डोंगर उतरायचा पॅच चालू होणार होता तो मी मगाशी तुम्हाला दाखवलेला, तो आता चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता. ट्रेक करताना बरेच जण चपला किंवा सँडल्स घालून येतात. त्यांना मी सांगू इच्छितो की शूज घालूनच ट्रेक करा, नाहीतर ही काही परिस्थिती होईल. आणि हे तुम्ही या जंगलातच टाकून जाता, हे खूप चुकीचं आहे. पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक हे कुठल्याही ठिकाणी गडकिल्ल्यांवर टाकलं नाही पाहिजे किंवा कोणत्याही सह्याद्रीच्या जंगलात नाही टाकलं पाहिजे. अशा या झाडांच्या सावलीत ट्रेक करताना खूप मजा येते. निवांत मस्तपैकी थंडगार वातावरणात, फक्त थोडं मध्ये मध्ये ऊन लागतंय त्यामुळे दमछाक होते. तुम्ही इथे बघू शकता, लोक इथे बसतात आणि सगळ्या बॉटल्स आणि कचरा इथे टाकून जातात. प्लीज कृपया करून हा कचरा आणि जे काय असेल तुम्ही सोबत आणता ते आपल्या सोबत घेऊन जाता. इथे अशा प्रकारे हा बॅनर लावलेला आहे. तुम्हाला ह्या रेड साईनवर दिसतंय की तुम्ही येथे आहात, जे तुम्हाला कुठे जायचंय. किल्ल्यावर जाण्याची वाट ही राईट साईडची आहे. ह्या राईट साईडने आपण इथून ढाक गावाकडे जातो आणि ढाक गावाच्या बाजूने हे किल्ल्यावर जायला वाट आहे. आणि वर किल्ल्यावर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणाऱ्या जागा आहेत. ह्या जागा आहेत. पण ह्या वाटेनी जायला खूप वेळ लागतो किल्ल्यावर. पण आपण किल्ल्यावर जाणार नाही, तर ह्या कळकराईच्या खिंडीतून बहिरी लेणीत, ह्या लेणीपाशी जाणार आहोत. म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडने खाली जायचं आहे ह्या बाजूने.
मस्त वाटतंय. पूर्ण जंगलात एकटाच आणि ट्रेक करतोय. थोडीशी भीती आहे मनामध्ये, पण ती भीती पुढे सारून आपण टार्गेट पॉईंटकडे चाललो. बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी सोबत पाणी गरजेचंच आहे आणि ऐन उन्हाळ्यात पाणी मस्तच आहे सोबत ठेवणं. आणि थोडंफार एनर्जीसाठी फळं असलेली योग्यच राहतील. इथे ढाक किल्ल्यावर जाण्यासाठी रोड आहे. तुम्ही इथूनही जाऊ शकता. ते बोर्डही लावलेलं आहे. आपण आता कळकराय सुळका आणि ढाक किल्ला याच्यामधल्या खिंडीत आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. इथेच आपल्याला ते थ्रिल एक्सपिरियन्स करायचं आहे. असं वाटतंय सांदन व्हॅलीमध्ये आलो. इथे एक्सपिरियन्स ट्रेकरनीच यावं किंवा जो नवीन ट्रेकर असेल त्याच्यासोबत एक्सपिरियन्स ट्रेकर असला पाहिजे. आत्ता कुठे खऱ्या अर्थाने ट्रेक सुरू झाला. इथे तुम्हाला साखळदट आणि दोर दिसेल उतरण्यासाठी. आत्ताच आपण कळकरायच्या खिंडीतून खाली उतरून आलोय. इथे शनिवार रविवार रॅपलिंगही चालू असते, पण आज शनिवार असून ट्रेकर्स मंडळीच दिसत नाहीये. तर रॅपलिंग लांबचीच गोष्ट. आता आपला पुढचा
रॉक पॅच सुरू होते. रॉक पॅचमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कमीत कमी 80 to 85 डिग्रीचा रॉक असेल. तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही बघू शकता पाय निसटला सरळ माणूस खाली जाऊ शकतो. म्हणून शूज कंपल्सरी आहेत या ट्रेकला. अशा ताराही बांधलेले जाण्यासाठी आपल्याला आणि पायाच्या खोबणे सुद्धा केलेले आहे. पूर्ण रॉककडे झुकून चाला. आता आपल्याला इथून वर जायचं आहे. वरती काही लोक गेलेले आहेत. हे अशा प्रकारचे झाडाचे खोड येथे चढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. एवढा अट्टहास कशासाठी? तर हा निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी.
या निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची काही वेगळीच मजा आहे. शनिवार असल्यामुळे या गडावर सध्या काही गर्दी नाही आहे, पण रविवारी गर्दी असू शकते. मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा ट्रेक कमेंट करून नक्की कळवा. आपण आता निघालो आहे परतीच्या प्रवासाकडे. टेक केअर, बाय बाय.